राधिका मसालेनी आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये एंटर केलंय, त्याबद्दल मी ही पार्टी देते, त्याबद्दल हे सगळं सेलिब्रेशन आहे। पण राधिका मसालेशी तुमचा काय संबंध? काय संबंध आहे मीन्स आय डोंट गेट यू। तुम्हाला माहित नाहीये का, मी राधिका मसालेमध्ये पार्टनर आहे, राधिकाची। पण ही कंपनी तर राधिका सुभेदारांची आहे आणि त्या इथे दिसत नाहीयेत। मग आम्ही का म्हणायचं की तुम्ही या कंपनीचे पार्टनर आहात म्हणून? सांगा ना मॅडम, सांगा ना, बोला ना मॅडम। हिला काय माहित, मॅमने कंपनी फॉर्म करण्यासाठी किती हार्ड वर्क केलंय। राधिका वहिनीचा अख्खा जो प्रवास आहे त्याचे साक्षीदार आपण सगळे आहोत। नंतर ऑफिसचं एक काम जमलं नाहीये कधीच। आपल्या कंपनीचं पार्टनर व्हायचं। एक मिनिट, एवढा गोंधळ करू नका, मला बोलू तर द्या। मॅडम काय बोलणार आहात? तुमच्याकडे उत्तर आहे का? हो हो, माझ्याकडे उत्तर आहेत ना। मी तुम्हाला सांगितलं ना की मी राधिका मसालेमध्ये पार्टनर आहे, सो आमचं सगळं सक्सेस सेलिब्रेट करण्यासाठी मी ही पार्टी ऑर्गनाइज केली आणि म्हणून मी सगळ्यांना बोलवलंय। राधिका मॅडम कुठे आहेत? त्यांना नाही यायला जमत आहे। का बरं? का नाही येणार त्या? हो, कंपनी त्यांची, स्टाफ त्यांचा, सगळे कर्मचारी त्यांचे। मग एवढी मोठी ग्रँड पार्टी आणि राधिका मॅडम येणार नाहीत? आश्चर्य आहे। असं कसं चालेल? तुमच्यात एकी आहे ना की मतभेद आहेत? कॅरी, डिफरन्सेस नो 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 नो, माझ्यात आणि राधिकामध्ये काहीच डिफरन्सेस नाही आहेत। पण कसं आहे, आता शी इज अ बिझी वुमन, त्या स्वतः एका कंपनीच्या पार्टनर आहेत नाही माझ्याबरोबर, आणि त्यांना कामं आहेत ना भरपूर। मी पार्टी ऑर्गनाइज करते, त्या घरी बसून काम करत असतील, और मे बी त्यांना जमलं नसेल, त्यांची तब्येत खराब झाली असेल, और मे बी अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नसतील। अपरिहार्यामुळे त्या आल्या नसतील। असं होणारच नाही। राधिका मसाल्याच्या कार्यक्रमात राधिका सुभेदार नाहीत, कंपनी त्यांचीच आहे ना। एक मिनिट, गोंधळू नका। हे बघा, मी पण राधिका बरोबर काम करते, आज मी पार्टी ऑर्गनाइज केली आहे आणि माझं पण बरंच कॉन्ट्रीब्युशन आहे। हे जे इंटरनॅशनल प्रोजेक्ट मिळालंय ते माझ्यामुळेच मिळालंय। शनाय तो असं आहे आणि म्हणून आम्ही पार्टी करायला जमलोय सगळे। तुम्ही आला तो तुम्ही येणारच, तुम्ही तर पार्टी दिली आहे, पण राधिका मसाल्याचे ओनर कुठे आहेत? एक मिनिट, तुम्ही ज्यांच्याबद्दल प्रश्न विचारताय त्या राधिका मॅडम आल्यात। ओके ओके, अरे हो हो, किती फोटो काढताय, आता बस। हा बघा, नाहीतर त्या शनिया मॅडम फोटोसाठी 10 मिनिटं पोज देऊन उभ्या होत्या। हा, हे बा प्लीज, इथे कोणाचा अपमान करू नका। काय मॅडम, ही पार्टी राधिका मसाल्याची आहे ना, तर जर त्या होस्ट आहेत तर तुम्ही पण होस्ट आहात ना।
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ही पार्टी राधिका मसालेची नाही. राधिका मसालेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना ही पार्टी दिली आहे शनाया मॅडमनी. सो त्या होस्ट आहेत. इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये आम्हाला जे यश मिळालंय आणि आमच्या या 2 प्रोजेक्ट्समुळे इंटरनॅशनल मार्केटमध्ये आम्हाला एक वेगळं स्थान मिळालंय. सो त्या निमित्तानं शनाया मॅडमनी ही पार्टी दिली आहे. म्हणजे इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये त्यांचा सहभाग आहे ना? नाही, म्हणजे तसा सहभाग नव्हता, कारण हा आमचा खूप आधीचा प्रोजेक्ट आहे. सो त्या अर्थाने त्यांचा तसा सहभाग नाहीये. पण आम्हाला खूप आनंद होतोय की या यशासाठी त्या आम्हाला पार्टी देत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन मॅम. थँक्यू. पण या सगळ्याचं क्रेडिट माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना जातं. त्यांच्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही. ते सगळेजण माझ्या बरोबर आहेत, म्हणून हा प्रोजेक्ट यशस्वी झालाय. अरे व्हॉट इज दिस यार? हे काय चाललंय? ही कुठनं आली आता? गॅरी, काय चाललंय तुझं? का बघतोयस तिच्याकडे? नाही तिच्याकडे काय, मी आपलं इन जनरल बघतो शनाया. खोटं बोलू नकोस. सगळ्यांना कळेल इतपत बघतोयस तू. प्लीज स्टॉप इट. काहीतरी काय बोलते मी? आपलं सगळे रिपोर्टर तिकडे का गेले? म्हणजे जनरल बघतो यार. तू पण ना. जस्ट हेल्प मी यार गॅरी. मी सेंटर ऑफ अटेन्शन पाहिजे या पार्टीचं. मी ऑर्गनाईज केली पार्टी, तर सगळं अटेन्शन हिलाच मिळतंय. हो, कारण आता ते रिपोर्टर्सला तीच माहिती आहे ना. आता ते तरी काय कारण, ते गेलेत आणि विचारतायत आता तिला. तू मला सांग ना, मी काय करू? प्लीज हेल्प कर ना. थांब जरा 2 मिनिट. सगळं नीट होईल. नाही तू गरमागरम चहा घ्या. आणि नुसता चहा नाही बघा, आणखी काहीतरी आणलंय. फरसाण आहे. पुणे आणलं? अहो पुण्याला गेले होते ना मी. स्पेशल पुण्याचं फरसाण आणलंय बघा. टेस्ट करू द्या मग सांगतो कसं आहे. फरसाणाचं काय चाललंय तिकडे? राधिकानं शनयाचं जे काही भजं केलं असेल ना, ते ऐकण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. हो भाऊजी, हो बरोबर आहे. पोचली असेल नाही राधिका पार्टीला? हो, तिला म्हणून त्या शनयाची चांगली वाट लाव. वाट लावणारच आहे. पहा बरं, ती का सोडते का ती? नाही माझी खात्री आहे, त्यांची वाट लावल्याशिवाय ती स्वस्त बसणारच नाही. नाना, पण तिकडे काय चाललंय हे कळायला नको का? एक मिनिट मी फोन करतो. अहो तुम्ही पण काय? अरे काय म्हणजे काय? राधिकाला तिकडे काही मदत लागली तर मी जाणार नाही का? सोडणार नाही त्या शन्याला मी. काका शांत व्हा. तिथं आहेत का नाही सगळे ऑफिसातले तिला मदत करायला? आनंद आहे, जेनी आहे, श्रेयस आहे, पानवल. शांत. आणि आपण तिथे जाऊन नेमकं काय करणार आहोत? थोडा वेळ थांबा ना. तिथे काय घडलं तर आपल्याला कोणीतरी फोन करून सांगेलच. तुम्हाला माझं काहीच पटत नाहीये ना. मी माझी कामं करून येतो आणि मग येतो ते राधिकाचं कौतुक ऐकायला. जा, तेवढाच वेळ जाईल तुमचा. जातो. पाहिलं कसे तुमचे हे? चहा पण राहिला बघा. मस्करी ठीक आहे, पण नानासाहेब महाजनींचं बोलणं योग्य आहे. हे सगळं बघतं तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काय हेतू असेल शनायाचा? काही नाही, निव्वळ त्रास देणं, दुसरं काय. हो, आयुष्यभर दुसरा हेतू काय त्यांचा? राधिकाला छळणं. आता काही कळत नाही बा, काम असं करत आहे. इथं त्या दिवसाची वाट पाहत आहे ज्या दिवशी राधिकाची कंपनी आणि राधिका या भेटाळीच्या तावडीतून सुटेल. येईल तो दिवस नक्की येईल. दैवाचं चक्र आहे, ते कधी थांबत नाही. सगळं काही व्यवस्थित पार पडेल, काळजी करू नका. देवा काळजी. राधिका, तुला मात्र या सगळ्याला धीरानं सामोरं जावं लागणार आहे. तुझी परीक्षा आहे, पण तू हिमतीनं पाय रोवून उभी राहशील, खात्री आहे मला. राधिका मॅडम, तुम्हाला इतकं यश मिळतंय, त्याचं क्रेडिट कोणाला द्याल? अर्थातच माझे सगळे सहकारी आणि माझे कुटुंबीय, यांच्याशिवाय मी कोणी नाही. हाय.
आहे इथे, तुम्ही मला विसरलात का? घुसी जो अवाजમાં झल कुकडी. तिला असं वाटतं ती मॅमच्या बाजूला बसली म्हणजे ही ओनर झाली कंपनीची. नाहीतरी काय, ते म्हणतात ना कौवा चले ऊंट की चाल. ब्लॅक ड्रेस पण घातलाय. पण ऊंट बघ तिथे उभा आहे गुरु. राधिका, तू येणार नव्हतीस ना? बट इट्स ओके, यू आर वेलकम. शी इज ऑलवेज वेलकम. मॅडम, या खरंच तुमच्या पार्टनर आहे? हो, पण मी मगाशी त्यांना प्रश्न विचारला कंपनीबद्दल, तर त्यांना उत्तर देताही नाही आलं. शन्या, शक्यतो ज्या गोष्टी माहिती नाहीत त्याबद्दल नको बोलू. असं काय करतेस राधिका? मी आन्सर करू शकते. तू विसरलीस का मी पण पार्टनर आहे ना कंपनीमध्ये? ठीक आहे, विचारा प्रश्न. हो, विचारा ना. मग मॅडम सांगा, तुमच्या कंपनीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे? शनाया, आता काय उत्तर देणार आहेस तू? या रिपोर्टर्सच्या प्रश्नांमध्ये पकडलीच असेल. मला वाटलंच होतं या शनायाला मीडिया कसा हँडल करता येईल. मार्केटिंग स्ट्रॅटेजीज ह्या वेळेला आम्ही चेंज केल्यात. मीन्स न्यू स्ट्रॅटेजीज डेव्हलप केल्यात ॲड्ससाठी. म्हणजे नक्की काय? कन्सेप्टच आम्ही नवीन डेव्हलप केल्यात. म्हणजे त्याच कन्सेप्ट सोबत आम्ही ॲड्स बनवणार आहोत आता. नक्की काय कॉन्सेप्ट असणार आहे तुमचं? नवीन कन्सेप्ट अशा आहेत की फार्मर्स ना आम्ही बर्ड नाही, फार्मर्स ना आम्ही इंटरनॅशनली फ्लाय करून इकडे घेऊन येणार आहोत आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या ॲड्स आम्ही करणार आहोत मसाल्यांबरोबर. मॅडम, तुम्ही काय बोलताय आम्हाला काही कळत नाहीये. हीच कन्सेप्ट आहे की आम्ही इंटरनॅशनल मार्केटमधनं इंटरनॅशनल फार्मर्सना घेऊन इंडियात येणार आहोत आणि त्यांच्याबरोबर ॲड शूट करणार आहोत मसाल्यांचं. मॅडम, आम्हाला कळत नाहीये. बहुधा तुमचा कन्सेप्टच क्लिअर नाहीये. कळलं तुम्हाला? नाही कळलं का तुम्हाला? म्हणजे काय, सॉरी टू इंटरप्ट, पण कसं आहे ना की शना मॅम, आय एम सो सॉरी. त्या आहेत पार्टनर, बरोबर आहे, बट हे जे कॉन्सेप्ट आणि ओव्हरऑल जे काही इंटरनॅशनली आम्ही जातोय, राधिका मसाले स्पेसिफिकली, तर दॅट ब्रेन चाइल्ड इज ऑफ राधिका मॅडम. सो बहुतेक तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारला ना तर त्या व्यवस्थित उत्तर देतील. बरोबर की नाही शना मॅम? हो म्हणते बघा. सांगते काय, मार्केटिंगच्या संदर्भात आपण दरवर्षी नवीन नवीन गोष्टी करतच असतो. प्रत्येक वर्षी एखाद्या मॉडेलचा चेहरा राधिका मसालेच्या सर्व प्रोडक्ट्सवरती तुम्हाला दिसतो. पण यावर्षी आम्ही असं करतोय की आमच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या महिलांचे चेहरे राधिका मसालेच्या प्रत्येक प्रोडक्टवरती असतील. कारण या सगळ्यांशिवाय राधिका मसाले कंपनी काहीही नाही. राधिका मसालेचा चेहरा या सगळ्या महिला आहेत. खरंय.
वहिनी बसा. बस बसा बसा बसा. टू क्विक यार. वहिनी बाकी क्लीन बोल्ड. हो वहिनी, खरंच म्हणजे आता ना 2 घास जास्तच खावेसे वाटतायत. आणि तसंही पार्टी शनाया मॅडमने दिली आहे ना. मॅम थँक्यू सो मच तुम्ही आलात. खरं तर मी तुम्हाला सॉरी म्हटलं पाहिजे. तुम्ही इतकं सांगितलं तेव्हा मी नाही म्हटलं तुम्हाला, पण सौमित्रांनी समजावलं आणि मला पटलं सुद्धा. आणि बरं झालं मी इथे आले, नाहीतर राधिका मसालेबद्दल बाहेर यांनी काय काय सांगितलं असतं कोणास ठाऊक. वहिनी वो कहते हैं ना, जो होता है अच्छे के लिए होता है, तसं आहे. कळत नाहीये तू गुरु का आला इथे. शनायाने आणलं असणार. जाऊ दे ना, त्यांचं त्यांच्यापाशी. आपण कशाला त्यांच्याबद्दल बोलायचं. राहू द्या. बरं जेवण लागलंय, निघूया का. चला. हो जा जा, मस्त शना मॅडमनी पार्टी ठेवली आहे. मस्त सगळे खा, बिंदास एन्जॉय करा. वा वा. हा एकदम हसत हसत जा, बिंदास. काय शना मॅडम बरोबर ना.